वड्याचे वड्याचे ते केलंच ना माझ्या लक्षात नाही मग शासनाच्या वडा दिले काही. चला तुम्हाला मी कधी आज उपवास सोडायला काय काय आमच्याकडे केलेलं आहे की नाही ते दाखवते. हळदीच्या पानातले की नाही उकडीचं कांदलं ते खाता ना असे उकडीचे कानोले कणी केले जातात. त्यानंतर इथं आळूची वडी केलेली आहे. तर नैवेद्य वगैरे दाखवून झालेलं आहे. आता मी कणी वाघापूरला चाललेले. उरलेले कणी तांदळाच्या पिठाचं म्हणजे जे कानोल्याला उकड काढली होती त्याचं कणी पीठ थोडंसं उरलं होतं. त्याचे मी हे बघा पिठनोळं केलेले. त्यातच मी मिरची वगैरे लसूण मग मिक्सरला बारीक करून घातलं आणि पिठनोळं करून घेतले. ठेवूया आणि ज्योतिबाला जाऊन येऊ वाघापूरला. हॅलो नमस्कार, मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनेलवर. तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुंदर जाऊन तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत. तर कालचं संध्याकाळचं नागपंचमीचं रुटीन तुम्ही बघितलंच असेल आमच्याकडे कसं कसं करतात. तर मी वाघापूरला पण जाऊन आले होते, त्याचं पण मी थोडंसं कधी तुम्हाला दाखवलेलं आहे. तर इथं दुसऱ्या दिवशीची सकाळ आहे. नील सकाळी शाळेला गेलेलं आहे, तनू पण गेलेलं आहे. त्यानंतर ते जेवून गेलेलं आहे, तन्मय नीलला पण डबा दिलेला आहे. तर इथं मी काय काय जेवण केलं ते दाखवते. तर इथं कोबीची भाजी केली. तर इथं सकाळची कधी आज कढी केलेली. पावसात कधी पावसाळा असला की थोडंसं कढी छान वाटते प्यायला. त्यावर जवळजवळ माझी कधी सकाळची सगळी कामं झालेले आहेत. पाणी पण आता वेळानं आलेलं आहे. सकाळचं लवकर येते का नाही, तर आज सकाळ आलंच नव्हतं. आत्ता आलेलं आहे. प्यायचं पाणी भरलेलं आहे. त्याच्या वरच्या टाकीत लावलेलं आहे. मशीन पण कपड्याचं लावलेलं आहे. आणि मी तुम्हाला एक दाखवायचं राहिले होते, ते मला दाखवायचं आहे. ते म्हणजे मी कधी परवा दिवशी लाडू केले ते ड्रायफ्रूटचे. तेव्हा खजूर आणि बाकी सगळे ड्रायफ्रूट परत खसखस वगैरे टाकून कधी असे लाडू बनवून ठेवलेत पोरांना. एक दोन रोज खाल्लं तरी भरपूर आहे. आणि काल पुजलेला नागोबा आज मी कुठे ठेवला हे दाखवते. तर बघा, हे कट्ट्याचा नळ असतो की नाही, या नळात थोडंसं माती घालून कधी तुळस लावलेली आहे की नाही, त्यात मी हे नागोबा चिखलाचा ठेवलेला आहे. म्हणजे पाऊस पडून याची माती होईल आणि तुळशीला पण त्याचा उपयोग होईल. आणि इकडे तिकडे कधी नागोबा असं पडून पण नाही जाणार. त्यामुळे कधी पण कधी कुंडीत वगैरे नागोबा ठेवायचा. आणि सगळ्यात महत्त्वाचं आज काय काम करायचं माहिती आहे, दळप करायचं आहे ज्वारीचं. कारण ज्वारीचं दळप कधी माझं संपलेलं आहे. चला कपडे वाळत घालूया. पावसाळ्यात कसं होतं माहिती आहे, आज घातलेली कपडे उद्या वाळत नाहीत. त्यामुळं कधी वाळायचा लय प्रॉब्लेम. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उन्हात कुठं घालायचं कधी हे सगळं रोज विचार. इथं घालायचं तिथं घालायचं, सगळ्या घरभर सगळ्या दारात सगळे कपडेच. दोऱ्या तर कुठं बांधायच्या सारख्या. पहिला घालून घेऊया. इथलं आता मी आत कधी इथले कपडे थोडीशी वाळलेले आत टाकलेत. आता इथं आजचे ओली टाकले. गिरण लावून घ्या, कारण लाईटीची पण कधी काय गॅरंटी नसते. हल्ली सारखी ये जा करायला लागली. थोडीशी मला कधी जाळी बदलायची. मोठी लावली होती.
पण ही फक्त कणी जाळी काढली नव्हती तरी पण हे बघा कसं ओलसरपणा झाला, चिकट त्याने जाळी पण बसना. आणि असं पावसाळ्यात कणी गिरणीचा आहे थोडासा असा प्रॉब्लेम येतो. प्रॉब्लेम म्हणजे असं ओलसरपणा असल्यामुळे कणी पीठ हे होतं. स्वच्छ करायला लागतं आहे आणि मग प्रत्येक वेळी कणी लावायला लागते. थोडं मागच्या वेळी करून पण कणी नाहीच हे पूर्ण बसत नाही ना तोपर्यंत आपली प्लेट बसली नाही म्हणायची. एवढी स्वच्छ करून पण कधी किती होते बघा. झालं फायनली. माझं मनी प्लॅन्ट किती छान दिसते ना. कधी अशी एवढी जाळी पूर्ण भरायला असं झालं. चला आता दळप लावून घेऊया. एकदा अशी कणी चालू झाली. जिन्यावर वगैरे एकसारखं सगळं ठेवलेलं आहे पसरत, काय पर्याय नाही. चला ह्यासोबतच आता ब्लॉग पण मी इथंच बंद करते. पुन्हा भेटून नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.